पुन्हा या वातावरणाचं डोकं 29 तारखेला ॲक्टिव्ह होतं आहे. तर 29 तारखेच्या वातावरणामध्ये मोठा धाक नाही आहे. म्हणजे 28 आणि 29 जरा जेमतेम आहे. तर पावसाची शक्यता हे 2 दिवसात कमी कमी होते आहे. फक्त लातूरला स्थानिक वातावरणामुळे 1-2 ठिकाणी फटकारे वगैरे पडू शकतात. कांदा वगैरे शेतकऱ्यांनी आभाळ दिसलं दुपारून 2:30 वाजता की लगेच झाकून ठेवायचं आहे. तसं ढगं 11-12 वाजता ॲक्टिव्ह होऊन जातील. 29 तारखेला वारे पुन्हा ॲक्टिव्ह होत आहेत. म्हणजे 28 तारखेला उद्या कमी होत आहेत वारे मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये. पण 28 तारखेला हे वारे कमी झाल्याबरोबर असं नाही की वारे कमी झाले. परत 29 तारखेला दक्षिणी वारे म्हणजे आज जसे राहिले तसे त्या दिवशी सुद्धा असणार आहेत. 29 तारखेचे वारे 4 ते 3 वाजेपर्यंत राहतील, आभाळ काढतील. पण सगळ्यात जास्त आभाळ आणि ढगाळलेलं वातावरण हे 29 तारखेला आणि 31 तारखेला असणार आहे. पावसाची शक्यता आता बघा एकेका टप्प्यानुसार. 31 तारखेला वातावरण हे पावसाचं बनणार आहे खानदेशामध्ये. धुळे, जळगाव, नंदुरबार, शहादा, छत्रपती संभाजीनगरची उत्तर बाजू, बुलढाण्याकडे वातावरण ॲक्टिव्ह होऊ शकतं. मित्रांनो 2 टप्प्यामध्ये वातावरण ह्या पुढच्या वेळेस सुद्धा होणार आहे. फेब्रुवारीचा वातावरणाचा पहिला आठवडा हा खराब आहे हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील दिलेलं आहे. टरबूज सेटिंगसाठी आपलं ॲप्लिकेशन जॉईन करा. मी तुम्हाला काही फुलाचे इंजेक्शन सांगतो ते तुम्हाला द्यावी लागतील. बॉटल तुम्हाला फवारीच्या माध्यमातून ते नंतर बोलूया आपण. यूट्यूब आणि सोशल मीडियावरती आपण त्या औषधाचं नाव सांगू शकत नाही आहे. तर 30-31 तारखेला वातावरण हे खानदेशामध्ये आता बघा वारे काय करतात, दक्षिणेकडलं बाष्प उत्तरेकडे डायव्हर्ट करतात. त्यामुळे तुम्हाला जळगाव क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना, धुळे, नंदुरबार आणि नाशिक क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना सतर्क मात्र 31 तारखेपासून पुढे राहावं लागणार आहे. तर पुढे किती दिवस राहावं लागेल आणि कोणत्या जिल्ह्याला राहावं लागेल ते देखील पहा. 31 तारीख ही नाशिक क्षेत्रामध्ये अनेक ॲक्टिव्ह भागामध्ये जसं की येवला, निफाड, दक्षिणेकडील इगतपुरी या भागांना स्थानिक वातावरणाची भीती आहे. वारे जर जोराने राहिले तर ते वातावरण धुळ्याकडे जास्त राहील. धुळ्याला एरी ते वातावरण आहे. जळगावचा समावेश आहे. बाकी अकोला, बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी कान्याकोपऱ्यामध्ये जसे की उत्तरेकडील भागांना हा पावसाची शक्यता राहू शकते. एमपीचं हे वातावरण ॲक्टिव्ह असल्यामुळे या भागांना केव्हाही सतर्क राहिलेलंच बरं राहणार आहे. सध्या नाशिक क्षेत्राला मोठा धाक नाही 2 दिवस अजून. नंतर 1 तारखेला सुद्धा धुळे वगैरे भागात तुरळक ठिकाणी पाऊस. मात्र 2 तारखेला आणि 3 तारखेला अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता राहू शकते. वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे पण तो कमकुवत मोजक्या भागांना असेल. हा पाऊस सांगितलं जिल्हे बरेच आपण पण हा पडणार 10-5 ठिकाणी. पण त्या 10-5 ठिकाणची नावं किंवा त्या गावाची त्या शेतकऱ्याची नावं नाही सांगता येत असतात मॉडेलनुसार तरी. पण तुम्हाला सतर्क राहावंच लागणार आहे. येणाऱ्या 31 तारखेपासून पुढे 5 तारखेपर्यंत कोणते जिल्हे, खानदेश, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, विदर्भातले एकंदरीत जवळपास वाशिम, अकोला, अमरावती वगैरे. मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी द्राक्ष उत्पादकांना अजूनही दिलासा मिळतोय. सांगली, कोल्हापूर, सोलापूर पासून ते अहिल्यानगर, बीड जिल्हा, माजलगाव पट्टे, परळी, वैजनाथसह लातूर, नांदेडला सुद्धा दिलासा आहे. मात्र उद्याची 28 तारीख, 28 जानेवारी तुम्हाला धोका देणारी राहू शकते. पण तेही मोजक्या ठिकाणी, कारण की आभाळ असेल तर झाकूनच ठेवा उद्याच्या दिवस तरी. आणि पुढे 30-31ला आभाळ खूप येणार आहे. त्यावरही तुम्हाला झाकून ठेवायचं पण कामी करून. धाक मोठं नाहीये. जे आपण धाक ज्या दिवशी सांगितलाय त्या धाकाचा आकार पाहून तुम्हाला ते झाकायला देखील त्या पद्धतीने ताकदीने तुम्ही झाकताय. बाकी ज्यांचे कोणाचे पोलन आहे भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा वगैरे भागांमध्ये, त्यानंतर खानदेशामध्ये वीटभट्टी असेल, नाशिक क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही 30 तारखेपासून पुढे तुम्ही सतर्क राहावंच लागणार आहे. झाकण्याचं वगैरे गोष्टी तुम्हाला सोबत घ्यावी लागणार आहे. खळेदळे करण्यासाठी मी सांगतोय बुलढाणा जिल्हा, परत जळगाव जिल्हा, त्यानंतर धुळे, नंदुरबार, शहादा, नाशिक सुद्धा क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा. कारण की फेब्रुवारीची सुरुवात खराबच आहे, खराब राहणार सुद्धा आहे. अकोला, अमरावतीपर्यंत किरकोळ भागांना धक्का त्याचा बसू शकतो. बाकी मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र व्यवस्थित आहे अजून सुद्धा. ठीक आहे, पुढच्या कमेंट तुमच्या काय आहे त्या देखील घेऊयात नक्कीच. चला कमेंट. मीच वातावरण पुन्हा एकदा सांगतोय. उद्याचं 28 तारखेचं वातावरण कसं राहील बघा. वारे किरकोळ शांत होत आहेत. पण नांदेड क्षेत्र, लातूर, धर्माबाद परिसर, जालना, सांगली, सोलापूर आभाळ स्थानिक वातावरणाचं राहू शकतं. आणि बाकी खानदेश, जळगावला, नाशिकला मोठा धाक नाहीये. 2-4 ढगं दिसलेल्या भागांमध्ये थोडं सतर्क राहा. 29 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशीपासून वातावरण धुळी-धुकं वगैरे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात जास्त प्रमाणात राहणार आहे. नाशिकला सुद्धा ढगाळ वातावरण राहील. आणि शुक्रवारपासून पुन्हा वातावरण खूप ढगाळलेलं होतंय. शुक्रवार जळगाव, नाशिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना थोडा सतर्कतेचा इशारा म्हणजे एखाद्या गावाला पावसाची शक्यता राहू शकते. बाकी 99% धोका कमी आहे.
त्यानंतर 31 तारखेपासून तर वातावरण खराब आहे 4-5 तारखेपर्यंत, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे. माहिती इतरांनाही शेअर करा. माहिती आवडत असेल तर तेही कमेंटमध्ये सांगत चला. जय शिवराय. धन्यवाद.